आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा डॉक्टर महागडे इंजेक्शन, महागड्या गोळ्या आणि अनावश्यक टेस्ट करायला लावून आमची फसवणूक करतात. तर या स्कॅमपासून आपण कसे स्वतःला वाचवू शकतो हेच आज आपण बघणार आहोत. कारण आपण ज्या डॉक्टरांना देव मानतो त्यांच्याच हातून आपला जीवही धोक्यात येऊ शकतो. भारतातील काही हॉस्पिटल्स आज आरोग्याचे मंदिरं नसून पैशांच्या फॅक्टऱ्या बनल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्हालाही कधी ना कधी हॉस्पिटलमध्ये जावेच लागते. त्यासाठी आधीच जर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या तर कदाचित तुम्ही फसवणूक होण्यापासून स्वतःला वाचवू शकाल. तर सुरुवात करूया एका अशा खऱ्याखुऱ्या घटनेबद्दल जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. तर आजपासून सुमारे 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 30 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 9 वाजता आशिष कुमार आणि त्यांची पत्नी वर्षा आपल्या जुळ्या मुलांच्या डिलिव्हरीपूर्वी रुटीन चेकअपसाठी एका खूप प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये जातात. हे प्रसिद्ध हॉस्पिटल दिल्लीच्या शालिमार बागमध्ये होते. डॉक्टर तपासणी सुरू करतात आणि सोनोग्राफी दरम्यान वर्षाला सांगतात की प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. डॉक्टर आशिषलाही सांगतात की मुलं 9 महिन्याच्या आधीच जन्माला येत असल्यामुळे त्या दोन्ही मुलांना 4 दिवस एका स्पेशल युनिटमध्ये ठेवावं लागेल. आणि त्यांच्या मजबुरीचा फायदा उचलून त्या हॉस्पिटलवाल्यांनी स्पेशल युनिटचा एका दिवसाचा खर्च जवळपास 1 लाख रुपये एवढा सांगितला, जो की साधारणपणे फक्त 5,000 रुपये एवढा असतो. आता या पालकांकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, त्यामुळे त्यांनी कसंबसं कर्ज काढून पैशांची व्यवस्थाही केली. अखेरीस वर्षाच्या डिलिव्हरीचा दिवस आला आणि दुर्दैवाने डिलिव्हरीनंतर आशिष आणि वर्षाला अशी बातमी मिळते जिने त्यांना आतून पूर्णपणे तोडून टाकलं. डिलिव्हरीच्या 5 मिनिटांनंतरच डॉक्टरांनी त्या जुळ्या मुलांपैकी एका मुलाला मृत घोषित केलं आणि त्यानंतर जवळपास 1 वाजता हॉस्पिटलवाल्यांनी दुसऱ्या बाळालाही मृत घोषित केले आणि दोन्ही बाळांचे मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये टाकून पालकांना हॉस्पिटलच्या मागच्या गेटमधून अशा प्रकारे सोपवले जणू त्या काही निर्जीव वस्तूच होत्या. सांगितलं की डिलिव्हरीच्या वेळी एका बाळाचा मृत्यू झाला आणि 1 तासानंतर दुसऱ्या बाळाचाही मृत्यू झाला आणि त्यांचे मृतदेह पार्सलमध्ये पॅक करून दिले. काश दिल्लीच्या या हॉस्पिटलवाल्यांनी मुलांचे मृतदेह व्यवस्थित तपासले असते तर त्या पालकांसोबत ही विचित्र घटना घडलीच नसती. आता लक्ष देऊन ऐका. बिचारे पालक आशिष आणि वर्षा आपल्या मृत घोषित केलेल्या जुळ्या मुलांना गाडीत घेऊन घराकडे निघाले होते. हे हतबल आई वडील अंत्यसंस्काराचा विचार करत घराकडे जात होते. इतक्यात हॉस्पिटलपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत हालचाल जाणवू लागली. हालचाल पाहून आशिष कुमार आणि त्यांचे वडील कैलाश यांचा श्वासच थांबला. घाबरत घाबरत कैलाश यांनी ती पिशवी उघडून पाहिली तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या जुळ्या मुलांपैकी एक बाळ अजूनही जिवंत होते आणि ते ज्या अवस्थेत होते आता ते त्याचा उल्लेख न केल्यास बरा. कोणताही उशीर न करता कैलाश आणि आशिष दोघांनी त्या प्लॅस्टिक बॅगमधील बाळांना जवळपासच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेले. त्यापैकी एक बाळ मृत आढळले, पण दुसऱ्या बाळामध्ये अजूनही जीव शिल्लक होता. ज्या बाळामध्ये जीव शिल्लक होता त्याला 5 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर त्या बाळानेही तिथेच हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर आपला जीव सोडला. विचार करा, ज्या डॉक्टरांना आपण देव मानतो त्यापैकी काही तर यमराजच आहेत आणि ज्या हॉस्पिटलचा चकाकीतपणा आणि रचना पाहून स्वर्गासारखे वाटते, खरं तर ती स्वर्गात पोहोचवण्याची जागा बनली आहे. या वाढत्या हेल्थ केअर फसवणुकीचे एक मुख्य कारण म्हणजे अशा लोकांना लक्ष करणे ज्यांनी हेल्थ इन्शुरन्स घेतला आहे. आता लक्ष देऊन समजा की हॉस्पिटलमध्ये नक्की काय होतं ते. आता एका परिस्थितीची कल्पना करा ज्यात ए नावाच्या व्यक्तीसोबत एक रुग्ण आहे आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये जातात. हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनवर त्यांना विचारलं जातं की या रुग्णाचं हेल्थ इन्शुरन्स आहे की नाही. जर ए व्यक्तीने नाही म्हटले तर ते समजा वाचले, पण जर ए व्यक्तीने सांगितले की हो या रुग्णाचं हेल्थ इन्शुरन्स आहे तर समजून जा की या रुग्णाची आता खैर नाही. जर तुम्ही गब्बर इज बॅक हा चित्रपट पाहिला असेल तर मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कळलेच असेल. कारण हेल्थ इन्शुरन्स असलेल्या रुग्णाचा खर्च इन्शुरन्स कंपनीला उचलावा लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत उपचाराच्या वेळी रुग्ण तितका विचार करत नाही आणि हॉस्पिटलवाले या गोष्टीचा फायदाही उचलतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या रुग्णाच्या पोटात दुखत असेल तर त्याला कोणकोणत्या तपासण्या करायला सांगतील याचा आता काही नियमच नाही. कारण जितक्या जास्त तपासण्या तितका हॉस्पिटलवाल्यांचा जास्त फायदा. जास्त होईल म्हणजे जास्त पैसे मिळतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुग्णही या गोष्टीला पैसे तर इन्शुरन्स कंपनीचे जाणार आहेत, आपलं काय जाणार या विचाराने गांभीर्याने घेतच नाहीत. अरे भावा, पैसे भले इन्शुरन्स कंपनी देव, पण शरीर तुझं नष्ट होत आहे ना, तुझं खराब आहे ना. तुझ्या शरीरासोबत विनाकारण छेडछाड केली जात आहे. याच स्कॅमला चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी हॉस्पिटलवाले एका नवीन स्कॅमला जन्म देतात आणि तो म्हणजे ॲडमिशन स्कॅम. ॲडमिशन स्कॅम म्हणजे कोणत्याही गरजेविना रुग्णाला ॲडमिट करून घेणे. या दोन्ही स्कॅमशी संबंधित एक खरी घटना तुम्हाला सांगतो की कसे इन्शुरन्सवाले पॉलिसीच्या नावाखाली लोकांना जबरदस्तीने ॲडमिट करून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत. आता ही गोष्ट 5 फेब्रुवारी 2020 पासून सुरू होते, जेव्हा हिमांशु सहगल आपल्या मुलाला दिल्लीच्या शालिमार बागमधील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. झाले असे होते की काही दिवसापासून त्याच्या 2.5 वर्षाच्या मुलाला हलका ताप आणि जुलाब सुरू झालं. रुटीन कंडिशनमध्ये ॲडमिट करण्यास सांगितलं. कोणतीही इमर्जन्सी सिच्युएशन नव्हती. डॉक्टरांनी तपासणी केली आणि विचारले की तुमच्याकडे मेडिकल इन्शुरन्स आहे का. तर हिमांशूने सांगितलं की हो आहे असं म्हणताच डॉक्टरांनी मुलाला लगेच ॲडमिट करण्याचा सल्ला दिला, जरी तो मुलगा काही औषधांनीच बरा होऊ शकला असता.
तरी सुद्धा. असो, मुलाला लगेचच ऍडमिट केले गेले आणि रक्त तपासणीसाठी नेण्यात आलं. ऍडमिट केल्यानंतर हॉस्पिटलवाल्यांनी मुलाला जास्तीत जास्त दिवस कसे थांबून घेता येईल याचे नियोजन करायला सुरुवात केलं. याच नियोजनाला पार पाडण्यासाठी 6 फेब्रुवारीला आणखी काही तपासण्या करण्यात आल्या. नियोजन केलं की कशा प्रकारे मुलाचा मुक्काम जास्तीत जास्त वाढवता येईल. धक्कादायकरित्या तपासणी करणाऱ्या डॉक्टरने मुलाला दुरूनच पाहून सांगितलं की या मुलाच्या गुदद्वाराच्या भागात जखमा झाल्या आहेत आणि कोणताही विचार न करता त्याला मूव्हिकॉल नावाचे औषध देण्याचा आदेश दिला. आता हे मूव्हिकॉल एक कॉन्ट्रा इंडिकेटेड औषध आहे. त्याने एक कॉन्ट्रा इंडिकेटेड औषध ज्याचे नाव मूव्हिकॉल आहे, जे जुलाब वाढवण्यासाठी वापरले जाते, ते लिहून दिलं. कॉन्ट्रा इंडिकेटेड औषध म्हणजे असे औषध जे आधीपासूनच असलेल्या आरोग्य समस्येला आणखी गंभीर करतं किंवा वाढवतं. मूव्हिकॉल औषध बुद्धकोष्ठता बरी करण्यासाठी दिलं जातं, म्हणजेच मूव्हिकॉल सुद्धा जुलाबसच काम करतं. त्यामुळे मुलाची प्रकृती आणखीनच बिघडायला लागली. हॉस्पिटलवाले आता इथेही थांबले नाहीत. त्याने तोंडाने प्यायचे औषध त्या मुलाच्या नसामध्ये थेट टोचले. मुलाच्या शरीरात पाण्याची इतकी कमतरता झाली की तो गंभीर शॉक स्टेजमध्ये गेला आणि त्याला तातडीने ICU मध्ये हलवावे लागले. काही वेळातच मुलाचे लिव्हर निकामी होऊ लागले. आपली चूक लपवण्यासाठी डॉक्टरांनी हिमांशू सहगलला याच हॉस्पिटलच्या दुसऱ्या शाखेत नेण्यास सांगितले. सोबतच त्या हॉस्पिटलवाल्यांनी त्या लहान मुलाचे लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी दबावही टाकू लागले. दुर्दैवाने ऍडमिट झाल्यानंतर 4 दिवसांनी तो 2.5 वर्षाचा मुलगा हॉस्पिटलवाल्यांच्या लालसेमुळे मृत्यू पावला. शिवाय या ऍडमिशन स्कॅमची आणखी एक ग्राउंड रियालिटी तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही गुरुवारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात. आता या दिवसाकडे जरा लक्ष द्या. डॉक्टरांनी तुम्हाला 3 दिवस निरीक्षणाखाली आणि उपचारासाठी ठेवण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की शनिवारपर्यंत तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल आणि त्याच दिवशी तुम्ही घरी जाऊ शकाल. पण हे हॉस्पिटलवाले काही ना काही बहाणा करून तुम्हाला शनिवारी डिस्चार्ज देणारच नाहीत, कारण रविवारी तर सुट्टी असते, म्हणजेच रविवारी हॉस्पिटल बंद असते, ज्यामुळे रविवारी डिस्चार्ज प्रक्रिया केली जात नाही. म्हणजेच तुम्हाला आता रविवारी तिथेच थांबावे लागेल आणि सोमवारी तुम्हाला सुट्टी मिळेल आणि अशा प्रकारे आरामात हॉस्पिटलचा एका दिवसाचा पैसाही बनतो. हा तर एक फक्त मार्ग आहे. हॉस्पिटलवाले फक्त याच प्रकारे सामान्य जनतेला मूर्ख बनवत नाहीत, तर त्यासाठी त्यांनी पेशंटला मूर्ख कसे बनवायचे या नावाची एक पूर्णपणे यादीच बनवून ठेवली आहे. आता जरा लक्ष द्या की हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्ही 1, 2 नव्हे तर एकूण 8 प्रकारच्या स्कॅमचे बळी ठरू शकता. एकदा ही स्कॅमची यादी जराशी पहा. पहिला आहे इन्शुरन्स पॉलिसी स्कॅम, ऍडमिशन स्कॅम, सिंक टेस्ट स्कॅम, मेडिसिन स्कॅम, ओव्हर प्राइसिंग स्कॅम, प्रेग्नेन्सी स्कॅम, क्लिनिकल ट्रायल स्कॅम आणि शेवटचा आहे जबरदस्तीने सर्जरी करण्याचा स्कॅम, म्हणजेच अनावश्यक शस्त्रक्रिया स्कॅम. आता एक एक स्कॅम बद्दल आपण समजून घेऊया आणि सिंक टेस्ट स्कॅम पासून सुरुवात करूयात. आता ही गोष्ट तुम्ही हे मान्य कराल की अनेक प्रकरणामध्ये कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये पाऊल ठेवताच तुम्ही एक ATM मशीन बनून जाता आणि हॉस्पिटलवाला एक कॅशियर जो फक्त आणि फक्त पैसे घेतो. समजा तुम्हाला खोकला सर्दी झाली आहे. तुम्ही एका खासगी हॉस्पिटलमध्ये जातात आणि डॉक्टरला दाखवतात. आता खासगी हॉस्पिटल्सना तर पैसे बनवायचे आहेत, तर तिथे तुम्हाला कदाचित फक्त एकाच टेस्टची गरज असते. तिथे डॉक्टर्स तुम्हाला 50 प्रकारच्या टेस्टची एक यादीच लिहून देतात, ज्यांचा त्या आजाराशी दूरपर्यंत काही संबंधही नसतो. आणि याच फालतूच्या अतिरिक्त टेस्ट हॉस्पिटलवाल्यांसाठी पुढच्या स्कॅमचा म्हणजेच सिंक टेस्ट स्कॅमचा आधार बनतात. असो, तुम्ही आनंदाने इतक्या सगळ्या टेस्ट लिहून घेऊन आपला रक्ताचा नमुना द्यायला जाता. लॅबवाला माणूसही तुमची चिठ्ठी पाहून 4-5 रंगाच्या रक्तवाहिन्या बाहेर काढतो. तुम्ही आपले रक्त देऊन रिपोर्टची वाट पाहू लागता. आता लक्षपूर्वक ऐका की लॅबमध्ये काय होतं ते. हॉस्पिटलवाल्यांना माहिती आहे की तुम्हाला फक्त एकाच टेस्टची गरज होती आणि त्यांनी ती टेस्ट करून रिपोर्ट आधीच तयारही केला आहे. पण तुमच्याकडून तर इतरही टेस्टच्या नावाखाली रक्त घेतले होते ना, जे रंगीबेरंगी व्हायल्समध्ये ठेवलं जातं. तर त्यांचे काय केलं जाईल? तर ते सगळं रक्त बाटल्यांमध्ये भरलं जातं आणि त्या बाटल्यांमधील रक्त सिंकमध्ये असं फेकून दिलं जातं आणि बनावट रिपोर्ट तयार केला जातो. थोडक्यातच तुमच्या रक्ताची सिंक टेस्ट केली जाते, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुमच्याकडून जे रक्त घेतले जाते ते सिंकमध्ये फेकले जाते आणि बनावट रिपोर्ट तयार करून तुम्हाला दिला जातो. असो, पैसे कमावण्यासाठी डॉक्टर अशा टेस्ट तर देतातच ज्यांचा तुमच्या आजाराशी काहीही संबंधच नसतो. पण आणखी एक गोष्ट जे डॉक्टर करतात ती म्हणजे सेटिंगवाली औषधे लिहिणे. सेटिंगवाली औषधं म्हणजे डॉक्टर तेच औषध लिहून देईल ज्यावर त्याला सर्वाधिक कमिशन मिळेल. समजा तुम्ही काही आठवड्यापासून आजारी आहात आणि जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये जाता. तिथे तुम्ही एका नामांकित डॉक्टरला दाखवता, कारण त्या डॉक्टरकडे खूप जास्त रुग्ण येत आहेत. त्यामुळे तुमची आशा वाढते की हा डॉक्टर कदाचित तुम्हाला लवकर बराही करेल. डॉक्टरांनी तपासणी केली आणि काही टेस्ट करायला सांगितल्या. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले की तुम्हाला इन्फेक्शन झालं आहे आणि त्याच्या उपचारासाठी एका आठवड्याची औषधे लिहून देतो. तुम्ही औषधांच्या दुकानात गेलात तेव्हा तुम्हाला कळते की सगळी ब्रँडेड औषधे त्यांनी लिहून दिली आहेत, जी खूप महाग आहेत. रात्री तुम्ही तुमच्या एका मित्राशी बोलतात जो एका औषध बनवणाऱ्या कंपनीतच काम करतो. औषधांची नावे ऐकताच तुमच्या मित्राने तुम्हाला सांगितलं की ही सगळी टॉप टियर ब्रँडेड औषधे आहेत. याच्या अर्ध्या पैशात तर जेनेरिक औषधे येतात. आता इथे तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की ही ब्रँडेड औषधे आणि जेनेरिक औषधे म्हणजे काय? तर लक्ष देऊन समजा. जेव्हा कोणतीही कंपनी संशोधन करून कोणतेही औषध बनवते तेव्हा ती त्याचे पेटंट घेते. पेटंट म्हणजे एक असा अधिकार जो कोणत्याही नवीन उत्पादन बनवण्यासाठी दिला जातो. शिवाय कोणतेही नवीन औषधं बनवण्यासाठी जो पेटंट दिले जाते ते 20 वर्षापर्यंतच असते. तर या 20 वर्षात दुसरी कोणतीही कंपनी तेच औषध बनवू शकत नाही.
याच औषधांना ब्रँडेड औषधे असं म्हटलं जातं. संशोधनावर वेळ आणि पैसा खर्च केल्यामुळे ही ब्रँडेड औषधे खूप महागही असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे क्रोसिन, जे तापाचे एक औषध आहे आणि त्याची किंमत जवळपास 35 रुपये आहे. पण जशी ही 20 वर्षे पूर्ण होतात तेव्हा कोणतीही कंपनी ती औषध बनवू शकते, कारण आता त्या औषधाचे संशोधन सार्वजनिकरित्या उपलब्धही आहे. त्यामुळेच या कंपनींना आता संशोधनात पैसा लावण्याची गरजही नसते. मूळ औषधाच्या फॉर्म्युलेची नक्कल करून नवीन औषधं बनवली जातात. आता ही गोष्ट महत्त्वाची आहे की यात समान रसायनेच असतात. जेव्हा संशोधनात पैसा लागलाच नाही तर ही औषधी स्वस्तही असतात. म्हणूनच या औषधांना जेनेरिक औषध असं म्हटलं जातं. जसे आता तुम्हाला ताप येतो तेव्हा डॉक्टर तुम्हाला पॅरासिटामॉल नावाचे औषध लिहून देतो, जे एक जेनेरिक औषध आहे आणि हो, याची किंमत फक्त 1 रुपयाच आहे. तसं पाहिलं तर या दोन्ही प्रकारची औषधे समान काम करतात. समान रासायनिक रचनेने बनलेली औषधं आहेत. फक्त फरक एवढाच की ही ब्रँडेड औषधे थोडीशी महाग असतात, कारण त्यांचे नाव प्रसिद्ध आहे आणि ते बनवण्यासाठी जास्त पैसाही लागला आहे. आता होते असे की हे मोठे मोठे ब्रँड्स डॉक्टरांना आपली औषधे विकण्यासाठी कमिशनही देतात. हे कमिशन रोख स्वरूपातही असू शकते किंवा AC, TV, मोबाईल किंवा एका ट्रिपच्या स्वरूपातही असू शकतं. खरं तर आरोग्य मंत्रालयाने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या मदतीने डॉक्टरांना वारंवार सल्ला दिला आहे की त्यांनी ब्रँडेड औषधे लिहिण्याऐवजी जेनेरिक औषधे लिहावीत. शेवटी अनेक लोकांसाठी पैसाच महत्त्वाचा ठरतो. इतकी सरकारी परिपत्रके काढूनही डॉक्टरांच्या डोक्यावर ब्रँडेड औषधे लिहिण्याचेच भूत स्वार आहे. आता बघा, हॉस्पिटलमध्ये सर्वात मोठी गडबड जिथे करतात ती म्हणजे औषधांच्या किमतीवर. लुटीच्या या शस्त्राला नीट समजून घेऊया आणि या खेळाच्या आत जाऊन बघूयात. हा स्कॅमही 2 प्रकारे केला जाऊ शकतो. पहिला म्हणजे औषधांच्या वाढलेल्या दरांमुळे आणि दुसरा म्हणजे कोणत्याही न वापरलेल्या वस्तूची किंमत आकारून. एक एक करून दोन्ही प्रकार समजून घेऊयात आणि सुरुवात करूयात वाढलेल्या दरांच्या प्रकारापासून. तुमच्यासोबत कधी असे झाले आहे का की तुम्ही स्वतःला दाखवण्यासाठी एका डॉक्टरकडे गेलात आणि त्याने लिहिलेली औषधे तुम्हाला त्याच हॉस्पिटलमधून खरेदी करावी लागतील? तांत्रिकदृष्ट्या डॉक्टर जी काही औषधे लिहितो, रुग्ण ती औषधे कुठूनही खरेदी करू शकतो, पण बहुतेक वेळा हॉस्पिटल्स त्याला असे करू देत नाहीत. हे कायद्याच्या विरोधात आहे, पण बहुतेक वेळा हेच होतं. खरं तर जेव्हा डॉक्टर तुमच्या चिठ्ठीत औषध लिहून देतो तेव्हा तो घंटी वाजवून एका आपल्या सहाय्यकाला बोलवतो. तर हा सहाय्यक तुमची चिठ्ठी घेऊन जातो आणि त्याचे फक्त एकच ठिकाण असतं, ते म्हणजे हॉस्पिटलची फार्मसी, जिथे तुम्हाला तो औषध जबरदस्तीने विकत घ्यायला लावतो. असे का होते तर जेव्हा हॉस्पिटलवाले कोणत्याही औषध बनवणाऱ्या कंपनीसोबत औषधांचा सौदा करतात तेव्हा ते पाहतात की कोणत्या कंपनीच्या औषधांची किंमत सर्वाधिक आहे आणि कोणत्या औषधावर नफ्याचे मार्जिन सर्वाधिक मिळत आहे आणि शेवटी ते औषध निवडलं जातं. जसे समजा की एखाद्या कंपनीने तापाचे एक औषध बनवले ज्याची किंमत तिला 1 रुपये पडली. आता ही कंपनी हॉस्पिटलकडे जाईल आणि म्हणेल की तुम्ही माझे औषध 10 रुपयेमध्ये विकत घ्या. पण इथेही एक मेक आहे. कंपनी त्या औषधाची MRP 30 ठेवतील, जे हॉस्पिटलवाले तिला सांगतील. हॉस्पिटलवाले जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी त्याची MRP 100 रुपये ठेवतील. म्हणजेच 10चे औषध आता रुपये 100ला मिळेल. म्हणजेच हॉस्पिटलवाल्यांना या औषधावर प्रचंड नफा होईल. खरं तर हॉस्पिटलच्या आतल्या दुकानात जे औषध मिळेल त्याची MRP हॉस्पिटलच्या बाहेरच्या दुकानात मिळणाऱ्या औषधाच्या तुलनेत वेगळी असू शकते. एका रिपोर्टेड सर्वेक्षणात जे एक औषध हॉस्पिटलच्या आत 858ला मिळत होते, तेच औषध बाहेरच्या दुकानातून खरेदी केल्यावर 150च्या MRPवर प्राप्त होते. या गोष्टीचा अर्थ समजू शकताय का की हॉस्पिटलवाले आपल्या रुग्णाला किती सुना लावतायत ते? आता बघा, होतं असं की जेव्हा कोणतीही महिला हॉस्पिटलमध्ये आपल्या डिलिव्हरीसाठी जाते तेव्हा तिच्याकडे 2 पर्याय असतात. एक म्हणजे पहिला पर्याय नॉर्मल डिलिव्हरीचा आणि दुसरा म्हणजे C-सेक्शन किंवा ऑपरेशनवाली डिलिव्हरीचा. जेव्हा एखादी महिला आपल्या बाळाला जन्म देते तेव्हा त्या प्रक्रियेला लेबर असं म्हटलं जातं. नॉर्मल डिलिव्हरीच्या केसमध्ये गर्भवती महिला बाळाला स्वतःच आपल्या योनिमार्गातून ढकलून बाहेर काढते. या प्रक्रियेत एक महत्त्वाचा भाग तो आहे म्हणजे मेंदूचा. डिलिव्हरीच्या वेळी हायपोथॅलॅमस पिट्युटरी ग्रंथीला ऑक्सिटोसिन नावाचा एक हार्मोन सोडण्याचा सिग्नल पाठवते. सिग्नल मिळताच पिट्युटरी ग्रंथी ऑक्सिटोसिन सोडायला सुरुवात करते. हे ऑक्सिटोसिन रक्तातून त्या महिलेच्या गर्भाशयापर्यंत पोहोचते आणि गर्भाशयाच्या खाली असलेल्या गर्भाशयाच्या मुखाला विस्तारण्यास मदत करते. कारण ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणूनच या पूर्ण प्रक्रियेला 12 ते 24 तासांचा वेळ लागू शकतो. तर दुसरीकडे C-सेक्शन डिलिव्हरीच्या केसमध्ये काही गुंतागुंतीमुळे गर्भाशयाला कापलं जातं, जेणेकरून बाळाला बाहेर काढता येईल. यासाठी गर्भाशयाच्या वर कापलं जातं. हा काप 7 थर बाजूला करून केला जातो. मग डॉक्टर हे थर बाजूला करतात आणि बाळाला सुरक्षितपणे बाहेर काढतात. जखम इतकी खोल असते की ती बरी व्हायलाही खूप वेळ लागतो. आणि हो, इथे ही गोष्ट महत्त्वाची आहे की C-सेक्शन डिलिव्हरीच्या पूर्ण प्रक्रियेला फक्त 45 मिनिटापर्यंतच वेळ लागतो. आता इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट ही आहे की C-सेक्शन डिलिव्हरी कमीत वेळ होते हे खरं, पण तिचा खर्च नॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत खूप जास्त असतो. आणि हेच कारण आहे की हॉस्पिटलवाल्यांना नेहमी असंच वाटतं की जास्तीत जास्त नॉर्मल डिलिव्हरी होऊ नये आणि त्यांचे जास्तीत जास्त पैसे बनत राहतील. ही गोष्ट तुम्ही मान्य करत असाल की शरीराची नैसर्गिक प्रक्रियाच कोणत्याही महिलेसाठी आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी चांगलीच असते, पण डॉक्टर आपले खिसे भरण्यासाठी त्या महिलेला C-सेक्शनच्या नरकात ढकलून देतात. यासाठी डॉक्टर ज्या युक्त्या वापरतात त्या काही अशा असतात.
तुमच्या बाळाने तर पोटातच शी केली आहे, आत्ताच्या आता ऑपरेशन करावे लागेल, किंवा तुमचे बाळ नाळीत अडकले आहे, आत्ताच्या आता ऑपरेशन करावेच लागेल, इत्यादी ते बहाणे करतात, कारणं देतात आणि तुम्ही असा धोका बघून लगेचच तुम्ही सी सेक्शनसाठी तयारही होता. यासंबंधित एक खरी घटना आणखी एक सांगतो. अभिलाष सिंग आणि त्यांची पत्नी साक्षी आपल्या बाळाची डिलिव्हरी करण्यासाठी त्याने आपल्या भागातील सर्वोत्तम खासगी हॉस्पिटल निवडले. डॉक्टरांनी ज्या ज्या टेस्ट सुचवल्या त्या सगळ्या साक्षीने केल्या. आणि ही गोष्ट तर आपल्या सगळ्यांनाच माहिती असते की नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये 40 आठवड्यांचा किंवा जवळपास 9 महिन्यांचा वेळ असतो. पण माहीत नाही का 37व्या आठवड्यातच डॉक्टरांनी साक्षीला सी सेक्शन डिलिव्हरी करण्यासाठी जबरदस्ती केली. घरच्यांनी वारंवार विचारल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की बाळाच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे लगेचच ऑपरेशन करावे लागेल. ऑपरेशन झाले, कारण साक्षीचे बाळ 9 महिन्याच्या आधीच जन्माला येत होते. त्यामुळे डिलिव्हरीनंतर त्या बाळाला स्पेशल युनिटमध्ये ठेवण्यात आलं. सगळं काही ठीक चाललं होतं, पण अचानकच साक्षीची तब्येत बिघडायला लागली. तिचा रक्तदाब वाढू लागला आणि तिचा चेहरा आधी लालसर होऊ लागला आणि मग एकदम काळा सावळा पडू लागला. बीपी फ्लॅक्च्युएट व्हायला लागली, 190 पर्यंत गेली आणि चेहरा पूर्णपणे लालपासून काळा व्हायला लागला. तिथे असलेल्या नर्सने परिस्थितीला गांभीर्याने घेतलंच नाही आणि म्हटले की ही तर सामान्य गोष्ट आहे, असे होतच राहते. इतकेच नाही तर जी डॉक्टर साक्षीवर उपचार करत होती ती डिलिव्हरीच्या नंतर म्हणजे 30 तासानंतर ही साक्षीला पाहायला आलीच नव्हती. इन्फेक्शन इतके गंभीर होत चालले होते की साक्षीचे पोट फुगायला लागले, कारण तिने ऑपरेशन नंतर अजून लघवीही केली नव्हती. म्हणजेच 30 तासापासून तिने लघवीच केली नव्हती. 30 तासानंतर जेव्हा डॉक्टर आली तेव्हा तिने शांतपणे म्हटले की हिला फ्रुटी पाजा, काही होणार नाही, सगळं ठीक होईल. डॉक्टर साहेब रिॲक्शन नंतर 28 ते 30 तास आलेच नाहीत. दुपारी 2 वाजता येऊन म्हणतात की फ्रुटी पाजा, सगळं ठीक होईल. प्रकरण हाताबाहेर जाऊ लागल्यावर डॉक्टरला वाटले की ती तिथे आता फसू शकते आणि याच कारणामुळे तिने साक्षीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितलं. दुर्दैवाने तिथे पोहोचेपर्यंत साक्षीचा मृत्यू झाला. आता या गोष्टीचा सरळ अर्थ तुम्हाला समजत असेल की हॉस्पिटलवाले कोणत्याही परिस्थितीत हेच इच्छितात की तुम्ही नॉर्मल डिलिव्हरीऐवजी सी सेक्शन डिलिव्हरी निवडावी, जेणेकरून त्यांच्याकडे जास्तीत जास्त पैसे येतील. आता या ऑक्सिटोसिन हार्मोनशी संबंधित एक धोकादायक गोष्ट आणखी सांगतो. ऑक्सिटोसिन गाय म्हशींना त्यांच्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त दूध देण्यासाठी दिलं जातं आणि तसेच फळे आणि भाज्यांना त्यांचा आकार वाढवण्यासाठी दिलं जातं. हे सिंथेटिक ऑक्सिटोसिन शरीरातील नैसर्गिक हार्मोनची पातळी बिघडू शकते, पचनसंस्थेवर नकारात्मक परिणामी करू शकते आणि अगदी कर्करोगासारखा जीवघेणा आजारही निर्माण करू शकते. शास्त्रज्ञ असंही सुचवतात की सी सेक्शनने जन्मलेल्या मुलांपैकी कर्करोग होण्याचा धोका नॉर्मल डिलिव्हरीने जन्मलेल्या मुलांच्या तुलनेत जास्त असतो. असो, आता शेवटच्या स्कॅमबद्दल म्हणजे शेवटच्या प्रकाराबद्दल आपण बोलूयात, म्हणजेच अनावश्यक शस्त्रक्रिया समजून घेऊयात. या फालतू होणाऱ्या शस्त्रक्रियेची आणखी एक खरी घटना ऐका. गोष्ट आहे 2010 सालची. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये राहणारी सबिदा हमीद आपल्या मुलांच्या डिलिव्हरीसाठी डॉक्टर एम खान हॉस्पिटलमध्ये दाखल होते. हॉस्पिटलवाल्यांनी विश्वास दिला की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सबिहाला सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळतील आणि डिलिव्हरी ही एकदम आरामदायक होईल. दाखल होताना सबिहाची प्रकृती एकदम नॉर्मल होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर जवळपास दिवसात 3 वाजता सी सेक्शन डिलिव्हरीचा सल्ला त्यांनी दिला. पण सबिहाच्या कुटुंबाने आणि पतीने त्या ऑपरेशनसाठी संमती दिलीच नाही. सबिहाला लेबर रूममध्ये नेण्यात आले आणि काही सेकंदानंतरच तिला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं. आता सबिहाला काही इंजेक्शन देण्यात आली होती आणि ती बेशुद्ध झाली. त्यानंतर डॉक्टरांनी संमतीशिवाय तिची सी सेक्शन डिलिव्हरी केली. शेवटी हॉस्पिटलवाले ते आपले पैसे बनवण्यासाठी हा डाव खेळलेच होते. असो, डिस्चार्ज नंतर सबिहाला सतत पोटात दुखायला लागलं. जितक्या वेळा सबिया डॉक्टरकडे गेली प्रत्येक वेळी त्यांनी तेच उत्तर दिलं की या वेदना ऑपरेशनमुळे होत आहेत, ही एकदम सामान्य गोष्ट आहे, काही दिवसातच बरे होईल. पण तिच्या वेदना दिवसेंदिवस वाढतच होत्या आणि वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवूनही कोणताही तोडगा निघत नव्हता. शेवटी सबियाने लखनौच्या एका हॉस्पिटलमध्ये दाखवले. त्यानंतर तपासणीनंतर त्यांना कळलं की तिच्या पोटात कापसाचा एक बंडल शिल्लक होता, की तिच्या पोटात कापसाचा एक बंडल होता जो वेदनांचे कारण बनला होता. तर असो, बनावट सी सेक्शन आणि गर्भाशय काढण्याव्यतिरिक्त हृदयात स्टेंट टाकणे, गुडघा बदलणे, कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करणे किंवा IVF उपचार करणे हे देखील बहुतेक प्रकरणांमध्ये आवश्यकच नसते. तरीही डॉक्टर पैसे बनवण्यासाठी हे सगळं करतातच. आता इथे एक मोठा प्रश्न उठतो की असे का होत आहे. यामागे 2 मोठी कारणं आहेत. पहिले आहे की कोणती कठोर देखरेख करणारी संस्था नसणे आणि दुसरे म्हणजे लोकांमध्ये जागरूकतेचा अभाव असणे. शिवाय भारतात लोक झोलछाप करणाऱ्या डॉक्टरांवरतीच जास्त विश्वास ठेवतात आणि छोट्या मोठ्या आजारांमध्ये अशाच डॉक्टरकडे जाणे पसंतही करतात. या सर्व हॉस्पिटल स्कॅमपासून वाचवण्यासाठी एक गोष्ट जी तुम्ही करू शकता ती ही की हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा मेडिकल इन्शुरन्सबद्दल तुम्हाला विचारलं जातं, तेव्हा एका वेळेसाठी तुम्ही खोटे बोला. तुम्ही सांगा की आमच्याकडे इन्शुरन्स नाही आहे. असला तरी तुम्ही नाही म्हणून सांगा, जोपर्यंत तुमचे व्यवस्थित निदान होत नाही तोपर्यंत. आता ही गोष्ट तुम्ही आधीच समजून गेला असाल की आजकाल निदान ही या गोष्टीवर अवलंबून असतं की कोणत्या माणसाकडून किती पैसे काढायचे आहेत. त्या प्रकरणामध्ये इमर्जन्सी नाही, त्या प्रकरणामध्ये तुम्ही 3-4 ठिकाणाहून निदान करून घ्या, जेणेकरून योग्य आजाराचा तुम्हाला पत्ता लागेल. इथे आणखी एक गोष्ट जी तुम्ही करू शकता ती ही की एखाद्या डॉक्टरला आपल्या ओळखीमध्ये ठेवा,
जेणेकरून तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकेल आणि तुम्ही अशा प्रकारच्या स्कॅमच्या दलदलीत फसण्यापासून वाचू शकता. याशिवाय जास्त पैसे आकारण्याच्या समस्येपासून वाचण्यासाठी नेहमी हॉस्पिटलवाल्यांकडून आपले तपशीलवार बिल मागा. तपशीलवार बिलात तुम्हाला प्रत्येक त्या गोष्टीचा तपशील तुम्हाला मिळेल ज्यासाठी तुमच्याकडून पैसे घेतले होते. जसं की डॉक्टरांची फी, टेस्ट चार्जेस, औषधे आणि उपचार. प्रत्येक वस्तूचा आपला एक कोड असतो जो तुम्हाला हे सांगतो की तुम्ही कोणकोणत्या सेवा घेतल्या आहेत त्या आणि त्या सेवांसाठी तुमच्याकडून किती किती पैसे घेतले आहेत ते. अनेकदा तुमच्या हॉस्पिटलच्या बेडच्या टेबलमध्ये काही औषधे आणि सामान असतात. साधारणपणे ते कुलूपही बंदच असतं, पण तरीही हॉस्पिटलवाले त्याचे पैसे तुमच्या बिलात जोडतात. म्हणजे तुम्ही ते सामान वापरले नाही, ते तुमचे आहेच नाही, तरी सुद्धा तुम्हाला त्याचे पैसे द्यायला सांगतात. हरकत नाही, जर असे काही हॉस्पिटलवाले करत असतील तर त्यावर आक्षेप घ्या. त्या वस्तूला आपल्या बिलातून काढून टाका, तो तुमचा हक्क आहे. असो, मी या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहे की बहुतेक डॉक्टर घोटाळेबाज नसतात, पण जे घोटाळेबाज आहेत त्या अनैतिक डॉक्टरांमुळेच संपूर्ण डॉक्टर समुदायाचे नाव खराब होत आहे. डॉक्टरांनी आपली नैतिक जबाबदारी समजून घेतली पाहिजेत आणि कोणत्याही लालसेशिवाय रुग्णावर उपचार केले पाहिजेत, कारण डॉक्टर एक देव आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.